नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला आता संघटित गुन्हेगारीचे स्वरूप प्राप्त झाले असून यात राजकीय नेत्यांचा जावई असलेल्या डॉक्टरांसह महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांचाही सहभाग उघडकीस आलाय। महिलांचे शोषण आणि बेकायदेशीर गर्भपात रॅकेट चालवल्याचा संशय असून तपासाची सुई बड्या नेत्यांकडे वळली आहे। जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी अहिल्यानगरमधील सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। या संपामुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील मालमत्ता नोंदणीचे व्यवहार ठप्प झाले असून जनसामान्यांची मोठी गैरसोय होत आहे। जळगाव शहराचा गाळे भाडेपट्टा प्रश्न आणि प्रलंबित भूसंपादन मोबदल्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे 400 कोटींच्या विशेष निधीची मागणी केली आहे। दरम्यान रस्ते कामात 41 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी अटलांटा कंपनी विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। शिरपूर तालुक्यात वाढत्या उन्हामुळे कूलरचा वापर करताना विजेचा धक्का लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। भामपूर येथील महेश भरवाड आणि होळनाथे येथील हर्षर मराठे या 16 वर्षीय विद्यार्थ्याचा कूलरमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे जागीच मृत्यू झाला। नंदुरबार जिल्ह्यात 1 मे पासून 2027च्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होत असून घर नोंदणीसाठी 3500 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। यंदा डिजिटल माध्यमांचा वापर वाढवण्यात आला असून 16 मे पासून प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत।